आणि आता बातमी आहे राज्यातून। राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग पाहायला मिळते। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सागर निवासस्थान भेटीगाठींचं केंद्रबिंदू बनलंय। महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची फडणवीसांनी भेट घेण्यासाठी सगळे रीग लावत आहेत। त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला लॉटरी लागणार, कोणाच्या पदरी निराशा येणार याबाबत विविध कयास लावले जात आहेत। पाहूया। माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी कारवाई आणि मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी भेट घेतली। इचलकरंजीचे भाजपचे फर्स्ट टर्म आमदार राहुल आवाडे मंत्रिपद लॉबिंगसाठी भेटले। शिर्डीचे आमदार ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मंत्रिपद लॉबिंगसाठी भेटले। शिवसेनेचे दिग्रसचे आमदार संजय राठोड यांचं मंत्रिपदासाठी नाव वगळल्याची चर्चा आहे। त्यामुळे नाराज असलेले राठोड फडणवीसांच्या भेटीला गेले। केसच्या आमदार नमिता मुंदडा मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी कारवाई आणि मंत्रिपदासाठी नाव चर्चेत असल्यानं सागरवर पोहोचल्या। भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, मुलगा संतोष दानवे आणि शिवसेनेकडून आमदार असलेली कन्या संजना जाधव यांच्यापैकी कुणालाही मंत्रिपद मिळावं याची चर्चा करण्यासाठी भेटले। औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचं मंत्रिपद कन्फर्म मानलं जातंय, त्यासाठी ते सागरवर दाखल झाले। चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे, त्यामुळे ते सागरवर दाखल झाले। साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव सुद्धा मंत्रिपदासाठी चर्चेत असल्यानं ते फडणवीसांच्या भेटीला गेले। महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांचं नाव सुद्धा मंत्रिपदासाठी कायमच चर्चेत असतं, त्यामुळे त्यांनी फडणवीसांची भेट घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।